सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। ज्येष्ठ साहित्यिक तांबे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने जो महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010च्या अंतर्गत कार्यक्रम चालू आहे सध्या, त्याचा आजचा हा आपला जालना ग्रंथोत्सव 2025 काल आणि आज असं 2 दिवस भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। या जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी जे आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, चंद्रशेखर ठाकूर सरांचं। आणि जी संपूर्ण संयोजन समिती आहे त्या सर्व संयोजन समितीचं मी धन्यवाद देतो, ज्यांनी मला या आजच्या विषयासाठी अध्यक्ष म्हणून बोलावलं। खास करून पंडितराव तळेगाव साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय तळेगावकर मॅडम, मराठवाडा साहित्य परिषदेच्या सन्माननीय संचालक, माझ्याबरोबर या परिसंवादामध्ये सहभागी असलेले सर्व मान्यवर, ज्यामध्ये डी.बी. देशपांडे साहेब आहेत, सुभाष कोळकर, सुरेश खंडाळे सर, गुलाबराव पाटील, आणि ज्यांचं या ग्रंथालय चळवळीमध्ये मला भाषणातून लक्षात आलं की चांगलं योगदान दिसतं असे राजेश राऊत। मला थेट संपर्क एकही माणसाचा मी सुभाष कोळकर सोडले तर, परंतु पाटील सर हे सगळ्यांचं ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की खूप काम करणारी माणसं, आणि विशेष म्हणजे संचलन करत असणारं नाव वेगळं होतं पण प्रत्यक्ष गायकवाड सर असं मला वाटतं ते। आणि या चळवळीशी बऱ्याच काळापासून ते असल्यामुळं त्यांची इथली पोट तिलक मला दिसू लागली। तर ॲक्च्युअल माझ्याकडं भाषणाचा विषय वेगळा होता, मी इथं आल्यानंतर मला सगळ्यांच्या बोलण्याचा सूर जो लक्षात आला तो वेगळा जाणवला। मला असं वाटलं होतं की सामाजिक जडणघडण जी आहे त्यामध्ये आपण ग्रंथालय चळवळीचं योगदान मांडायचं असं मला वाटलं, पण विषय जेव्हा विचार करत गेलो तर 2 टप्प्यात चालला तो। सामाजिक जडणघडण ही फार मोठी आहे, आणि मग सामाजिक जडणघडणीत काही एकच कुठलं तरी चळवळीचं योगदान नसतं, अशा अनेक चळवळी आहेत ना। स्त्रीमुक्तीच्या चळवळी असतील, शेतकरी संघटनेच्या चळवळी असतील, अनेक वेगवेगळ्या आहेत, पर्यावरणाच्या चळवळी असतील, बालकामगारांच्या असतील, मजुरांच्या असतील, आणखी अशा कित्येक चळवळी आहेत। त्यातली एक चळवळ आहे की ग्रंथालय चळवळ, आणि तिचं योगदान ह्या बाकीच्या ज्या तुलनेमध्ये मला असं बसल्या बसल्या जाणवलं। म्हणजे मी लिहिलं वेगळं होतं, पण मी आता हे काही बोलू नये आपण ना, कारण ही सगळी एवढी चांगलं बोललेली मंडळी आणि ह्या लोकांच्या संचलन करणारे जे गायकवाड सर आहेत ना, त्यांच्यातून मला लक्षात आलं की यांना काय अपेक्षित आहे, म्हणजे विषय संयोजकांनी जो ठरवला त्यांना अपेक्षा काय माहीत नाही, पण सूत्रसंचालक आणि ग्रंथालय चळवळीतले काम करणारे जे ग्रंथपाल आहेत ना त्यांना अपेक्षा वेगळी आहे। म्हणजे ह्या 2 टप्प्यावर हे परिसंवाद चालू झाला असं मला इथं बसल्या असल्या जाणवलं। त्यामुळे मी म्हटलं की या लोकांशी संवाद करताना काय संवाद साधला पाहिजे की ज्यांनी उभं आयुष्य तर हयात ग्रंथालय चळवळीसाठी वाहून दिली, आणि त्यांना आपण काय सामाजिक योगदान सांगायचं, तेच काम चालू आहे त्यांचं रात्रंदिवस। आणि राऊत सरांनी जसं सांगितलं तसं अन्न पाण्याचं नंतर बघू, आधी योगदानाचं बघू। त्यांनी आयुष्य दिले दान हे ना, आणि थोडाफार समजा 1-2 मुलं लागली की तेवढा मान, बाकी अन्नदानासाठी तर त्यांची पंचायत आजही चालू आहे। म्हणजे एका पातळीवर ही चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ 2 पातळीवर काम करते। एक जे ग्रंथालय चळवळीमध्ये लोक काम करतायत, म्हणजे समजा तुमचे ग्रंथालय संघ असतील, वेगवेगळ्या ग्रंथालयाच्या वाचनालयाची वेगवेगळी कार्यालय असतील किंवा वेगवेगळी वाचनालय आहेत, त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। कधी कधी तो मालकही असतो, तो चालकही असतो, तो चपराशी असतो, तोच पुन्हा लोकांना वेगवेगळे पत्रव्यवहारही करतो। हा मोठा समाजसेवक आहे तसं पाहिलं तर, म्हणजे मी त्या अँगलने विचार करतो की हा माणूस फार मोठा समाजसेवक आहे। आपल्याला एक क्षण असं वाटतं की तो काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी कमवण्यासाठी, शासनाकडून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मरमर करतो, पण दुसरी बाजू तोच माणूस ग्रंथालय सुरू करतो ज्याच्यामध्ये सामाजिक चळवळीचं अंग असतं। म्हणजे कमावण्याच्या दृष्टीनं काम करणारी माणसं फार वेगळी, पण तो टपरी टाकून बसेल एखादी, तिथं पैसा कमवतोय, तो रिक्षा घेईल ती चालवेल,
अशा अनेक गोष्टी आहेत ना, किराणा दुकान टाकता येईल. त्यासाठी वाचनालय चालवण्याची काय गरज आहे? म्हणजे वाचनालय चालवणारा हा काही सामान्य माणूस नाही, असं माझं पहिलं मत झालेलं आहे की तो असामान्य माणूस. ज्या ज्या गावामध्ये वाचनालय असतील तो त्या गावातला खऱ्या अर्थानं सरपंच नसेल, त्या गावातला ग्रामसेवक नाही, त्या गावातला प्रशासकीय अधिकारी नाही, त्या गावातला कुठल्या एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक नसेल, परंतु त्या गावाचं स्वप्न पाहणारा, त्या गावामध्ये स्त्रियांचं वर्तन कसं बदलेल, त्या गावातलं शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंचावेल, त्या गावातल्या दलितांना सामाजिक न्याय कसा मिळेल, या प्रत्येक गोष्टीचं एक स्वप्न रंगवणारा हा प्रत्येक गावातला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं माझं व्यक्तिगत मत. म्हणून ह्या माणसाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन काय असावा, कसा असावा, ही तळमळ ह्या लोकांच्या मध्ये मला जाणवली. म्हणजे आपण जर यशवंतरावांकडे पाहिलं तर ते किती वाचन करणारी माणसं होती. ती लोक, तशी लोक जर आज जर सुसंस्कृत असतील तर, म्हणजे आजची नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण नाहीत असं कंसात गृहीत धरून आपण बोलू, जर ही सुसंस्कृत असती तर ही मागणी कशाला केली असते ग्रंथालय चळवळीवाल्यांनी की आम्हाला अनुदान द्या. काही लोक अशी आहेत की ती अल्पशा पगारावर रिटायरच होऊन गेली, काहींचे पुस्तक आहेत पुन्हा पुस्तक खरेदी करायला पैसेच नाही आले, कधी कधी ग्रंथालयाला पुस्तकं देऊन टाकले पण कपाडालाच पैसे नाही आहेत. म्हणजे आपल्यातून गोष्टी द्या. बरं, तो माणूस सामाजिक चळवळीतला माणूस आहे, तो काही घरून फार श्रीमंत होता म्हणून तो तिकडे गेला नाही, त्याला काहीतरी करण्याची उर्मी होती म्हणून तो तिकडे गेला. आणि मग त्यातून त्याने एक 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 थेंबे तळे साचवत ग्रंथालय चळवळ उभी केली. म्हणून हा माणूस फार मोठा माणूस, एक प्रत्येक व्यक्ती एक चळवळ आहे असं मला व्यक्तिगत मत झालेलं आहे. हा चिंतनातून या सगळ्याच्या बोलण्यातून मला जाणवलेला आहे. आणि दुसरा विषय पडला सामाजिक जडणघडण, म्हणजे फार मोठा स्पॅन झाला. म्हणजे एका टोकापासून म्हणजे एक जमीन तर दुसरा आसमान इथपर्यंत आपल्याला ते जायचं, सगळ्यांना पाणी तोडत तोडत. मी म्हणलं फार कठीणच प्रश्न झाला. म्हणजे तळेगावकर सरळ साधं काम सांगतच नाहीत आपल्याला कधी है ना. मग मी जेव्हा या सगळ्या लोकांचं ऐकलं, आणि म्हणजे प्रत्येकाला भाषणाची शैली असेलच असं नसतं, पण प्रत्येकाचं काम असतं, काम बोलत असतं है ना. प्रत्येक जण समाजसेवक हा फार चांगलं भाषण करता असं नसतो, आणि भाषण करते हे काही सगळे समाजसेवकच असतात असंही नसतं. ते पोपट असतात, 4 पैसे कमावतात, मोकळे होऊन जातात, बाकी काही घेणं नसतं. परंतु समाजसेवकाच्या अंगाने जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा मला ह्या सगळ्या लोकांकडं फार कौतुकानं बघावं असं वाटलं. यातले काही तर आता जसं त्यांनी सांगितलं की मी विद्या प्रकाशनामध्ये होतो, मी त्यांना 2-4 वेळेस तिथे पाहिलेले, मी गेलेलो तिथे बऱ्याचदा खरेदीला. मला आजही तिथे मी गेलो ना संभाजीनगरला, तर तिथून समोरून जाताना माझा पाय तिथं थबकतो. आणि तिथं जेव्हा असे स्टॉल लावलेला असतो कुठेतरी त्या होळीनिमित्त याचा आपल्या रंगांचा किंवा आता मी अरे आपलं हे कुठे गेलं पुस्तकाचं दुकान असं म्हणून मी 2 पावलं पुढे जातो. मग तिथं काहीतरी थोडंसं कोपऱ्यात लिहिलेलं असतं की याच्यावर एक डिस्काउंट, याच्यावर काहीतरी डिस्काउंट असं. मग बरं वाटतं की आहे अजूनही थोडंफार कोपऱ्यात पुढे दिसतात. ती चळवळ तेव्हापासूनची. मी कोण आता अध्यक्ष म्हटल्यानंतर मला सगळ्यांना थोडं थोडं काहीतरी बोलणं आहे. काय बोलावं हा पण प्रश्न आहे. आपल्याला बाजूला राहावं, त्यांचं तर बोलावं लागेल मला. तर पण देशपांडे सरांचं काम जे होतं ते त्यांनी सांगितलं की मी वेगवेगळे साहित्यिक पाहिले, ते अनुभवले, ती लोक बसली. आणि मला त्या क्षणी असं जाणवलं ही जी मंडळी आहे, जेव्हा एखादी चळवळ उभी राहते, सामाजिक चळवळ कोणती असेल, मग ती शेतकरी संघटनेची असेल किंवा उदाहरणार्थ एखादी चिपको मुवमेंट असेल किंवा आणखी कुठली तरी एखादी चळवळ असेल, ह्या ज्या चळवळ जेव्हा उभ्या राहतात तेव्हा लोक चर्चा कुठं करत असतील, बसून कुठून बसत असतील ना की आपल्याला महिलांसाठी काहीतरी मुक्ती चळवळीचा लढा सुरू करायचा आहे, आपल्याला दलितांच्या उद्धारासाठी काहीतरी करायचंय, आपल्याला मुलांसाठी काहीतरी करायचंय, आपल्याला वृद्धांसाठी काहीतरी करायचंय, आपल्याला जे पीडित आहे त्या पीडितांसाठी काहीतरी करायचंय, अपंगांसाठी काहीतरी करायचंय, प्रत्येकासाठी काहीतरी मला करायचंय अशी चिंतन करायला माणसं बसत कुठं असते. कारण समाज जडणघडण करायची म्हणजे प्रत्येकाला इक्वलिटीवर आणणं, सगळ्याला समानतेवर आणणं, हा हे बघायचा विचार करणारा कोणीतरी माणूस आहे. तर ही माणसं जेव्हा बसतात तेव्हा कुठेतरी एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ठिकाणी जी जागा आहे तिथे बसत असते, कुठेतरी एखाद्या पुस्तक विक्रेतीच्या जागेवर बसत असते. पण दिवसभर तर काही पुस्तकाला रश नसते, ते काय दारूचा अड्डा थोडी की वेळच उसंतच नाही, त्याला रांगाच लागले, तिथं काही नसतं, असं निवांत बसतात. एखाद्या दिवसभरात 1000-500ची पुस्तक विकली तर गेली नाही, तर मग ही 4-5 जी डोके आहेत ती बसतात, ती चर्चा करतात. हेच आहे मंथन समाज घडण्याचं की जे त्या स्थळी झालेलं असेल.
आणि ही समाज घडण करताना त्यांनी कसे वेगवेगळे लोक पाहिले असतील, या लोकांनी कसं बोलले असतील, काय केलं असेल, असा एक चांगला अनुभव. पण त्यांना त्यांचं शैली भाषणाची त्यांच्याकडे वयाप्रमाणे नाहीये. तर त्यांच्या ते मला ते जाणवत होते की त्यांच्यामध्ये काय बसलेले आत दडलेलं, ह्या चळवळी समाजाच्या घडताना आमचं कसं योगदान आहे त्यामध्ये, हे त्यांना फार तीव्रतेने सांगायचं होतं. आणि त्यापेक्षा जास्त अनुभवी लोक पुढे बसले, त्यांनी ते रिडिंग बिटवीन द लाईन त्यांनी शब्द फेकले की त्यांना कळत होतं. ते भले त्यांच्या वयाच्या पलीकडे जात असतील. सुभाष कोळकरांनी मांडलेला मुद्दा तुम्हाला जास्त गंभीर आणि जास्त महत्वाचा वाटतो, कारण ते आणि मी ज्या चळवळीतल्या ती अत्यंत आक्रमक चळवळ राहिलेली त्या काळात. म्हणजे छावा संघटना म्हणून आम्ही ज्या संघटनेचं काम केलं त्यावेळेस ही प्युअर मराठा समाजाची चळवळ म्हणून आम्ही काम केलेलं आहे. आणि मग आम्ही विरुद्ध दलित हे आमचं ठरलेलं गणित होतं. गावागावात ही घटना असायची, एकीकडे दलित दुसरीकडे मराठा. पण हे बदललं कसं? मग सामाजिक जडणघडणीमध्ये जी मोठी दरी पडलेली होती, एकीकडे दलित विरुद्ध सवर्ण, ही दरी सांधली गेली कशी? आणि ही सगळी माणसं एका खांद्याला खांदा लावून बसू कशी लागली? मी कसा शिवाजी महाराजांच्या बाजूला आंबेडकरांचा फोटो लावला? बदल आहे ना मोठा. हा माणूस कसा संभाजी वाचता वाचता बाबासाहेब वाचायला लागला, दोन्ही कळल्यानंतर हळूहळू समाजामध्ये बदल घडून आणावा लागला. ही सामाजिक चळवळीची जी मोठी मुहूर्त मेढ आहे, ही मला असं वाटतं की जी विचारवंतांनी आपल्यापर्यंत विचार पेरले हे कुठल्या तरी ग्रंथातून आले. मला राऊत सरांचं ते फार चांगलं वाक्य वाटलं की सगळं ग्रंथ हा गुरु का मानला असेल. कुठलाही गुरु जर व्यक्तिगत केला तर त्याच्या अपेक्षा आहे ना, काहीतरी लोभ आहे ना, कुठली तरी मोह आहे, काहीतरी माया आहे, त्याच्या भोवती काहीतरी दडलेलं आहे ना, कारण शेवटी व्यक्ती येतो. परंतु ग्रंथ हे असा आहे की ज्याच्या हातात पडेल त्याला जे त्यातलं सार घेता येईल ते घेता येईल. त्यांनी त्याचं मंथन करावं. समुद्र मंथन जसं करतात तसं त्यांनी ग्रंथ मंथन करावं, आणि जे अमृत त्याला प्राशन करता येईल त्यांनी प्राशन करावं. इतकं सुंदर ते आहे. त्यामुळे ग्रंथ हा सुंदर गुरु आहे असं मला जेव्हा त्यांनी म्हटलेलं मला वाटलं. मी अरे एकाच एक माणसं बसलेली ती, म्हणजे तळेगावकर अशी माणसं निवडतच नाहीत की जसं आता उदाहरण खंडाळी सर उभा राहिल्याने जे सुरू झाले, मला हे सामाजिक चळवळीतलं मोठं नाव दिसतं. म्हणजे मी म्हणलं आता एक पुस्तक हातात घ्यायची गरज नाही, आपल्याला आपल्याच पद्धतीने जावं लागणार. सगळी माणसं सगळं बोलून बसली. म्हणजे ग्रंथालय चळवळीचा इतिहास बडोद्यापासून सुरू करायचा की त्याच्या अगोदर जायचंय का त्याच्या हैदराबाद निजामा संस्थानाकडे जायचंय, हे सगळं काढायची गरज नाही म्हणलं. आपण हे बाजूलाच ठेवा. आपण हे बघावं की आजच्या काळामध्ये सामाजिक जडणघडणीमध्ये काहीतरी योगदान आणखी तरी चालू आहे का ग्रंथालय चळवळीचं, है ना. आता चळवळच मुळात मोडकळी चालली. आता कोणत्या चळवळी ठेवल्यात सध्याच्या शासनाने? सध्याच्या म्हणजे मागच्या 10-20 वर्षात बरं का, म्हणजे आजच्या तातडीच्या शासनावर नको, पण कंसात मी म्हटलं तसं तातडीचं धरलं तरी चालेल. कारण जे आजचं जळतं त्यालाच बघितलं पाहिजे आपण, है ना. मागचं काय उपयोग काढणार नऊ काढणार. आज ग्रंथालय चळवळीची अवस्था काय, कुठल्याही चळवळीची अवस्था काय, सामाजिक जडणघडणीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चळवळी सगळ्यात महत्वाच्या. एकही चळवळ साध्य उभी नाही. कुठली दलित चळवळ उभी आहे? सगळे एकमेकाच्या ओळीचं नेलं बसलेले कोपऱ्या कापड्याने, एकाच्या बंगला झाला, कोणाच्या गाड्या झाल्यात, गोड्या झाल्यात, विसरून गेले. कुठली मराठा चळवळ चालू आहे? प्रत्येक मराठा कुठल्या तरी आमदार खासदाराच्या बघलेलो उभा आहे, फोटो काढून सोशल मीडिया चालू. कोणती शेतकरी चळवळ आता खंबीरपणे चालू आहे? थोडी चळवळ चांगली चालू झाली की दुसऱ्याला वाटतं हा श्रेय लागतो, मीच होतो तिकडे काहीतरी मोठा, की लगेच तो दुसरं दालन दुसरं दुकान सुरू झालं. म्हणजे संघटना आणि सामाजिक चळवळी या दुकानदाऱ्या सुरू झाल्यासारखं इतकं बजबज बोली झाली की लोकांचा अविश्वास वाढलेला आहे. अशा काळामध्ये मला असं वाटतं ही अत्यंत निगेटिव्हिटीचा काळ आहे, पडतीचा काळ आहे. म्हणजे माणसं माणसावर विश्वासच ठेवायला तयार नाही. अशा वेळी मला असं वाटतं की फक्त ग्रंथ आणि ग्रंथालय चळवळ ही सामाजिक जडणघडणीला थांबून धरू शकते, तारून धरू शकते. कारण माणसं माणसाला प्रभावित करतायत. प्रभावित करण्याचं सरळ कारण आहे की मला फायदा झाला तर मी तुला काही करीन. म्हणजे एक हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या. म्हणजे एक काळ लोक असं म्हणायचे की डाव्या हाताने उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताने करून. आज आता मी जर एखादी फ्रीज जरी दिलं, फ्रीज एखाद्या अनाथालयाला, तर मी ते देण्याच्या 8 दिवस अगोदर आणि दिल्यानंतर महिनाभर सारखं सोशल मीडियावर एकच टाकतो मी फारच मोठं काम केलं सर. बरं ते फ्रीज आलंय कुठून तर मी कुठून तरी एक गाडा हडपा मारलेला असतो, एखादा कुठला तरी रोड केलेला असतो, 100 ट्रिपा टाकलेला असतात, है ना. म्हणजे 10 टाकलेला असतात, 0 नंतर टाकलेलं जातं त्याच्यावर, आणि त्यातून आलेला पैसा असतो तो काय माझा. कारण इमानदार माणूस फारसे लवकर खर्च करायला त्याच्याकडेच पुरत नाही आजकाल, कारण कर्ज लावलेलं आपल्याला. मग अशा काळामध्ये ग्रंथालय चळवळ ही अत्यंत गरजेची आहे. आणि ती टिकण्यासाठी जी तुम्ही धडपड चालवली 2 दिवसापासूनची, शासनाने थोडंफार अनुदान दिलं असेल हे चालवा म्हणून. जसं आता मध्यंतरी साहित्य संमेलन घ्या म्हणून
काही अनुदान दिलं जातं, नंतर मग वेगवेगळ्या चळवळी चालवा म्हणून अनुदान दिलं जातं. पण ह्या शासनाच्या आधिपत्याखाली याच्यात पक्ष बोललं नाही पाहिजे, त्याच्या विरोधात बोललं नाही पाहिजे, याचे काही संयोजकांना ऑलरेडीच अगदी धागे दोरे देऊन सिग्नेचर बरोबर घेतलेले असतील, त्याच्यामुळे अधिकाऱ्याची काळी सुद्धा सशाचं होऊन जातं धडधड. या परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांकडे मी जेव्हा बघतो, माझे काही मित्र आहेत ग्रंथालय चळवळीमध्ये खूप चांगलं काम करतात, पण त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला काय मिळतंय बघ. मग प्रत्येकाचे उपाय आहेत, यांनी उपाय पण सांगितले, म्हणजे आपल्याकडे लोक बुद्धिमान आहेत, यांनी उपाय सांगितले गावागावात ग्रंथालय चळवळी चालली पाहिजे, डिजिटलायझेशन झालं पाहिजे, चालूच आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे एक काळ आहे की ज्या शासनानं भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवात करताना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रंथालय कायदा करून ग्रंथालयाला अनुदान देऊन ग्रंथालय सुरू केले, सार्वत्रिक चळवळ केली. तोच भारत हा की ज्याच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रंथालयाला महत्व दिलं, कारण त्या लोकांना कळालं की या चळवळी किती महत्वाच्या आहेत आणि या जडणघडणी किती आवश्यक आहे. आणि आज आपण 70, 75, 80 वर्षाकडे चाललोय आणि रडगाणं कायम आहे. ग्रंथालयाची इमारती पडल्यात, त्याला रिपेरिंगला पैसा नाही, ग्रंथालयाला कपाट दिले ते पुनर्व्यवस्थेला चान्स नाही, पुस्तकं दिले ते त्याला वाळवी लागली, त्याला नव्यानं काही करायला संधी नाही. जे लोक कर्मचारी काम करतायत त्यांना इतका तुटपुंजा पगार आहे की काही लोकांचे म्हणजे बायका सोडून गेलेले आहेत की आता जगायचं कसं तुमचं, तुम्ही पोस्ट कपडे घालता खायला घालत प्रॉपर नाही आहे, पूर्ण निर्माण झालं. बरं एकच माणूस काम करणार, तो चपराशी. फार मोठं ग्रंथालय असेल तर ठीक आहे, पण जे छोटी ग्रंथालय त्यांची अवस्था फार वाईट आहे. काही ते एकदा सुरू झाले पुन्हा अनुदानच नाही, त्यांना वाटलं फारच चांगलं असतंय, नंतर त्यांना कळलं बंदही करता येत नाही, चालू ठेवता येत नाही, आपलं फारच अवघड झालं, म्हणजे धरता येत नाही, सोडता येत नाही, अशी अवस्था. जे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी वाटलं असेही काही आहेत, त्यामुळेच कदाचित कधी कधी अडचण निर्माण होतात. ही चांगली गोष्ट जी आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांना कळाली, एकाच माणसाने ती गाठली, त्यांनीच ह्या गावात त्या गावात 10 ग्रंथालय सुरू केले, 4-5 पुरवणी केले, 2-4 पुस्तकं, 2-4 वर्तमानपत्र लावून टाकले, नंतर ते लाटून टाकले. जे ओरिजिनल काम करायला गेले ते यांच्या नावाखाली मेले. हा पण समस्या झालेल्या आहेत कधी. तर या सगळ्या परिस्थितीमधून आता पुन्हा नव्याला फुकून वाट काढणं आहे आणि पुन्हा एकदा शासनाला वेगवेगळ्या मंत्र्यांना, मंत्री वाचत नसल्यामुळे बरं का, म्हणजे कशामुळे मंत्र्याला सांगायचं ते वाचतच नाही. म्हणजे मला आठवतं की पैठणच्या व्याख्यानमालेमध्ये माझ्याकडं सोलापूरचे एक प्राचार्य आले होते, वारले, त्यांचं नाव मला आठवे ना प्रॉपर, आणि ते रात्री साधारणतः 11:30 वाजता आमचं व्याख्यान संपलं, जेवण चालू. तर मला म्हटले 12 वाजायची वेळ झाली, आता आपण आठवूया का. 12 वाजता मला गृहमंत्र्यांचा फोन येणार. आम्ही लोक तिथं असे चमकलो एकदम, गृहमंत्र्यांचा फोन. त्यावेळेस गृहमंत्री ते आर पाटील. मग काय कारण बघ, तर ते म्हणे की ते दररोज रात्री 12 वाजता मला फोन करतात, दिवसभराचे सगळे पेपर मी सगळे वाचन करतो आणि त्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी असतील त्या ड्राफ्ट त्यांना क्विकली करून. मग आता तुम्ही कल्पना करा की देश चालवणारे नेते वाचन करता येत नाही म्हणून अत्यंत बुद्धिमान लोकांना पटकन तुम्ही काहीतरी सांगा, आजचं कंटेंट काय आहे मला सांगत चला बरं. ही फिडअप करणार, आपल्याला स्वतःला फिडिंग करणारे होते. आता परिस्थिती तुमच्या अवतीभोवतीच्या आमदार खासदारांची पहा, काय फिडिंग आहे. म्हणजे वाचन आहे का? त्यांना असं वाटतं का ग्रंथालय चळवळीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या फंडातून, जसं तुम्ही गावात समाज मंदिर देता, गावामध्ये तुम्ही मेल्यानंतरचे स्मशानभूमीसाठी जे कंपाऊंड देता, एखादा फारच जिव्हाळ्याचा कार्य करत असेल त्याला नाल्या देतात, तेच उकर, नळ्या टाक, पुन्हा उकर, पुन्हा खड्डे कर. हे करताना असं कधी केलं का प्रत्येक गावामध्ये मी ग्रंथालयासाठी हे माझ्या फंडातून पैसे देतो, करावं नावावर फटफटानंतर उभे राहावं सगळं तुम्ही जे ग्रंथालय त्यांना देऊ का, असं कुठल्या तरी आमदाराला वाटतंय का मनापासून? नाही वाटत आहे. वाचनच करत नाही ते जन्मले चांगल्या घरात, निवडून आलं तसं सर म्हणलं तसं लावायची ना आणायचं. मग माणसांच्या बुद्ध्या पण त्यांनी तयार ठेवलेल्या नाही. आपण जर गावात म्हणलं वाचन नाही तर लोक म्हणते ती येडं आहे, आलं की तेच घेऊन येतं कागद. म्हणजे तुम्ही चुकून जर आमदार गावात आला किंवा जर पालकमंत्री एखाद्या कार्यक्रमाला आला, तुम्ही जर तुमच्या ग्रंथालयाच्या संबंधितल्या काही मागण्या घेऊन जर त्यांच्यापर्यंत जर गेले स्टेजकडे, तर वरचा संयोजक सांगतो ते ग्रंथालय चळवळीचं ते पागल आहे, असं चालत राहते, घ्या ते निवेदन घेऊन. म्हणजे त्याचा पण बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे कसा आहे, हे रडगाणच आहे या माणसाचं. त्याला हे कळत नाही
की याचं रडं काढलं तर अख्ख्या गावाला सुंदर गाणं ऐकायला भेटणार, रडं गाणं नाही भेटायचे. पण हे कळण्याची दृष्टी पाहिजे की नाही त्याच्याकडे. त्याच्यामुळे नेते तसेच, कार्यकर्ते तसेच, वाचनाची संस्कृती जरी सुभाषराव तुम्ही म्हणत असले, सोशल मीडियात लोक बोलतात ते अर्धवट ज्ञानावाले आणखी जास्त बेकार असतात. इतकं डोकं खातात आणि इतकं परिचय करतात की काहीतरी टाकतात. तुम्ही चांगल्या लोकांचे कमेंट वाचा, त्याच्या खाली येणारा बोगस कमेंट वाचा. म्हणजे एक चांगला माणूस चांगला बोलतो काहीतरी समाजाच्या परिवर्तनाचा चांगल्या मुद्द्यावर, त्याला शिव्या घालणारे 1000 कमेंट असतात. काय बोलतात ते? बोलत नाही ते, हे पेड आहेत, हे ठरलेले आहेत की याला बोलू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला बोलायचं. अशी एक संस्कृती निर्माण केल्यानंतर अशा काळामध्ये ग्रंथालयाची किती गरज असेल तुम्ही कल्पना करा. अत्यंत गंभीर गरज. जर ही मुलं वाचली, पोषक झाली, चिंतन करू लागली आणि संवेदनशील जर झाली तर ते कोणाच्या याच्यावर लवकर भाष्य करणार नाही. ते विचार करतील की बोलू का नको बोलू, याचा विचार करतील की नाही बाळकांनी. एखादी कोणतं कमेंट टाकलं तर ते विचार करतील की हे चुकीचं होतंय, आपण याच्यावर बोलायचं नाही. मन निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की ग्रंथालय अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे ग्रंथालय चळवळी ना, ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे. एका माणसाची चळवळ नाही झाली पाहिजे. त्या गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे की साला याला मदत करावं लागेल आणि आपल्या चळवळीत उभं राहावं लागेल. तेव्हा या चळवळीला सामाजिक स्वरूप प्राप्त होईल आणि आपोआप ग्रंथालय चळवळ जर टिकली तर समाजात जडणघडण जशी आहे ती अधिक प्रगत होईल. नाही तसा गौथळ समाज झालेला आहे. पहा ना, समाज जशी तुमची ग्रंथालय चळवळ खाली गेली तसा समाज उथळ झालेला. काय पोस्ट असतात त्या मध्ये, एक पोस्ट चालू असते की वत्स तुला जर काही हवं असेल तर हा पुढे फॉरवर्ड कर, लाईक कर, सबस्क्राईब कर. अरे बापरे, हे काय प्रकार आहे? एखादी रील पाहता पाहिला असेल ना तुम्ही कधीतरी, अचानक महादेव येतो, अचानकच मारुती येतो, अचानकच आणखी कोणतरी येतो, तो सांगतो की तुला कल्याण हवं असेल तर असं कर. जसं लहानपणी असायचं ना, हे पत्र वाचल्या 10,000 पाठव, आणि वेळासारखी लोक पोस्टात जायचे, ते पोस्ट कार्ड घेऊन पाठवायचे. हे कुणाचं लक्षण आहे? ज्याची बुद्धी आजही भ्रमिष्ट ठेवली गेली. त्याच भ्रमिष्ट कोण ठेवतं? जे लोक तुम्हाला पुस्तकापासून वंचित ठेवते ते लोक, ते भ्रमिष्ट ठेवणार तुम्हाला. म्हणजे मी कोणत्या संतांच्या किंवा कोणाच्या विरोधात नाही, पण एक काळ जर पाहिला की ज्या काळामध्ये प्रचंड अडचणी होत्या, उदाहरणार्थ मुस्लिम साम्राज्य आहे आणि बहुंशी लोकांना फिरू देत नव्हते, त्या काळामध्ये 1100 मठ रामदासांनी स्थापन केले. मठ म्हणजे काय ते भजन कीर्तनासाठी नाही केलेले, पण त्यावेळेत मला आठवतंय की आता जसं अंबाजोगाई आहे तिथला विवेक सिंधू जे मुकुंदराजाचा कशाला सापडला असता, कोणत्या नारायण त्याला असता पळून कुंकड. हे लोक त्यावेळेस फिरायचे, त्या ठिकाणी चांगला माणूस भेटला की त्याचं काय लिहिलेलं आहे देईल, त्या मठातल्या पोरांना द्यायची हस्तलिखित तयार करायचे. हस्तलिखित हे हस्तलिखित जर जपले नसते तर ही जी ग्रंथ साठा, हे जे सर्व ज्ञान आहे कदाचित आपल्यापर्यंत आलंही नसतं. ही जी प्रिंटिंग मीडिया आला हा फार आताच्या काळात आलेला आहे. त्या काळात हाताने लिहिलं लोकांनी. काही वेद असे बदमाश होते की स्वतः पुरते ठेवायचे, दुसऱ्याला देतच नव्हते है ना. जेव्हा कोणतरी फोडले असतील, तोडले असतील, त्यातून ते ग्रंथ हातात तरी आले. म्हणजे चांगलं जपून ठेवण्यासाठी त्यांनाही कष्ट करावं लागले, तेव्हाही संघर्ष करावा लागला, तेव्हाही विरोधी चळवळी होते, तेव्हाही अडचणी होत्या, आजही आहे. म्हणजे ग्रंथालयांना, चांगल्या लोकांना ह्या अडचणी जे आहेत ना कायम राहणार. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या चळवळीला जर आपल्याला अधिक प्रभावी करायचं असेल तर गावागावामध्ये सामाजिक स्वरूप तिला आलं पाहिजे. जसं मला असं वाटलं की मी आमच्या चळवळीत गेलं पाहिजे, जेव्हा सरांनी सांगितल्याप्रमाणे की आंबेडकरांचं नाव जेव्हा विद्यापीठामध्ये त्यांना बोलवा आणि त्यांच्या पुढे चांगल्या चांगल्या लोकांना पुस्तकं वाचायला सांगा, पोरांमध्ये स्पर्धा लावा. आम्ही साधी कल्पना मांडली होती की आम्ही एक पुस्तक द्यायचो वर्गामध्ये आणि 11 वर्ष त्या मुलांनी वाचायचं, एका वर्गाने एकच पुस्तक वाचायचं. फार बुद्धिमान पोरं नाही आमच्याकडे की घरी जाऊन ते वाचत बसते, घरी जाऊन ते मोबाईलच घेते. त्यापेक्षा वर्गामध्ये 40 मिनिटं दिली आहेत, सगळ्या मुलांनी 5-5 मिनिटं उठायचं, ते पुस्तक पुढे कंटिन्यू वाचत चालायचं. शनिवारच्या दिवशी त्या वर्गातल्याच मुलांनी एक जण वाचतो तोपर्यंत खाली प्रश्न तयार करायचे. जेवढे प्रश्न होते प्रश्न तिथे विचारायचे एकमेकांना, त्या वर्गातल्या मुलांना ते प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे. असं पुस्तक इकडे द्यायचं, त्या वर्गात द्यायचं, 6 वर्ग 7 वर्ग ते पुस्तक वाचतात. शनिवारच्या दिवशी काहीच आणायचं नाही, फक्त पुस्तकावर चर्चा करतात. पोर वेगवेगळे प्रश्न विचारतात, अडचणीत आणतात. अडचण अशी झाली की मुलं फार हुशार झाली, पुस्तक वाचायला पुढे द्या, त्याचा
प्रश्नपत्र झाले आम्ही सर काही प्रयोग करतो घेण्याचे. आता 6 पुस्तकं एका एका वर्गात दिले, आम्हाला 6 वाचावं लागतील ना, कारण मुलांमध्ये प्रश्न विचारतात शिक्षकाला. नियम असा ठरलेला आहे की एका पुस्तकावर किमान 2 प्रश्न शिक्षकाला विचारायचे. अगोदर सगळ्या मुलांची प्रश्न उत्तरे संपली का, तरी आम्ही तो पर्याय काढला. अगोदर मुलांची प्रश्न उत्तरे होऊ द्या, म्हणजे यांना कळत न कळत याच्यात काय काय येतं, वाचन जरी झालं नाही तर. आणि मग शिक्षकाने पुढे वाचायचं आणि मुलांनी त्यावर प्रश्न एक एक प्रश्न विचारायचा. म्हणजे 6 पुस्तकं शिक्षकांना वाचावी लागतील, अशी आम्ही कल्पना बनवली. असं काही जर तुम्हाला करता आलं तर या पद्धतीनं करा. यात आमच्यासारख्या कडून जर काही योगदान लागलं तर ते निश्चित आम्ही देऊ. मी काही राजकीय माणूस नाही, पण तुमच्या ज्या चळवळी आहेत, आंदोलन आहेत, त्याच्या काही बातम्या असतील, ह्या बातम्या देणं, त्याच्यासाठी काहीतरी मोटिवेशन करणं, यासाठी मी तुम्हाला निश्चित माझ्या पद्धतीनं मदत करेन. या ठिकाणी मला बोलावलं संघ जो आहे तुमचं जिल्हा ग्रंथालय जे आहे अधिकारी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे मला इथपर्यंत येण्याचा योग आला, मग या सर्व माझ्या सहकार्यांसह मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुमच्या चळवळीला, ग्रंथालय चळवळीला अधिकाधिक पोषक, चांगलं आणि सकारात्मक वातावरण मिळो अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.